उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीकडून मुंबईसह ठाण्यातही एकत्र लढणार आहेत. ठाकरे बंधूंसह शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसही एकत्र निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. सध्या शिवसेना, ठाकरे गट, मनसे, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. मात्र या जागा वाटपात जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर महाविकास आघाडीतील जागा वाटपामध्ये उद्धव सेना आणि मनसेचे पदाधिकारी अवास्तव हस्तक्षेप करू लागल्याची भावना राष्ट्रवादी, शरद पवार पक्ष आणि काँग्रेसचे नेते व्यक्त करतायत. जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत 13 माजी नगरसेवक असतानाही 3 माजी नगरसेवक गाठीशी असलेली उद्धव सेना आणि एकही माजी नगरसेवक नसलेली मनसे राष्ट्रवादी पक्षाच्या कळव्यातील जागांवर दावा करत आहे. 30 जागांची मागणी करणाऱ्या काँग्रेसला केवळ 5 जागांवर तडजोड करण्याकरता ठाकरे बंधूंची युती दबाव टाकते. आम्ही सांगणार त्याच जागा तुम्हाला मिळतील अशी भूमिका उद्धव सेना, मनसेच्या नेत्यांनी घेतल्यानं महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचं चर्चेचं गुऱ्हाळ अद्याप संपलेलं नाही. ठाण्यात राष्ट्रवादी पक्ष महाविकास आघाडीतील मोठा भाऊ असतानाही त्यांनाही समाधानकारक जागा मिळत नसल्यानं पक्षात अस्वस्थता आहे. ठाण्यात मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत. जागा वाटपावर एकमत झालेलं नाही. बुधवारी रात्री आव्हाड यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत उद्धव सेनेचे राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, मनसेचे शहर प्रमुख रवी मोरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण हे उपस्थित होते. ठाणे महापालिकेत 131 नगरसेवक असणार आहेत. एकूण प्रभागांची संख्या 33 असणार आहे. त्यापैकी 32 प्रभागात 4 नगरसेवक तर फक्त एका प्रभागात 3 नगरसेवक असणार आहेत. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेनं 50 ते 55 जागांवर दावा कायम ठेवलाय, तर मनसेला 30 ते 32 जागा हव्यात. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला कळवा, मुंब्रा आणि राबोडीत जागा हव्यात. मात्र लोकसभेला मुस्लिम मतदारांची साथ लाभलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेनं राबोडीतील जागेवर दावा केल्याची सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादी पक्षानं राबोडीतील जागा आपल्याकडेच राखली. राष्ट्रवादी पक्षानं शहरातील काही भागातील जागा मागितल्यात. ठाकरे गटानं आणि मनसेनं त्यास नकार दिला. काँग्रेसनं 25 ते 30 जागांची अपेक्षा केली असताना त्यांना केवळ 5 जागाच दिल्या जातील असा सूर आहे. यावर काँग्रेसनं देखील नाराजी दर्शवली. त्यानंतर तुम्हाला 10 जागा हव्या असल्यास तुमचे निवडून येणारे उमेदवार दाखवा, त्यांचा सर्व्हे दाखवा, मग जागा देऊ अशी भूमिका शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेनं घेतली आहे.